नगर मनमाड महामार्गावर 3 चारी येथे पहाटे 5:30-6च्या दरम्यान दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीवरील होमगार्ड अधिकारी जागीच ठार झालाय, तर एक होमगार्ड गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली। अहमदनगर एसपी यांच्याकडून पोलीस कल्याण निधीतून तातडीने उपचारासाठी 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही होमगार्ड मोटरसायकलवरून रस्त्यावर डोक्यावर पडल्यानं गंभीररित्या जखमी झाले। यात राजेश वसंत सोनवणे वय वर्ष 50 असे ठार झालेल्या होमगार्ड अधिकाऱ्याचं नाव आहे। ते मूळचे गांधीनगर कोपरगाव येथील रहिवासी आहेत, तर विलास अंबादास जाधव वय वर्ष 50 यांच्या डोक्याला मार लागला असून ते गंभीररित्या जखमी झाले। ते मूळचे कोपरगाव तालुक्यातल्या कुंभारी येथील रहिवासी आहेत। हे दोघेही सोमवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या लोणी येथील कार्यक्रमासाठी बंदोबस्तासाठी जात असताना आपले कर्तव्य बजावताना कोपरगाव येथून पहाटेच नगर मनमाड महामार्गावरून लोणीकडे निघाले होते। दरम्यान 3 चारी परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार अपघात घडला। काही जण म्हणतात की गाय आडवी आल्यानं गायीला दुचाकीची जोराची धडक बसल्यानं दुचाकीवरील दोन्ही होमगार्ड रस्त्यावर फेकले गेले। ते नेमके डोक्यावर पडल्यानं त्यांना गंभीर दुखापत झाली, यात त्यांचा मृत्यू झाला। तर काही जण म्हणतात की अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। मात्र त्या ठिकाणी पहाटेची वेळ असल्यानं कोणीच प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे नेमका अपघात हा कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही। मात्र दोघेही जोरदार धडक बसल्यानं दुचाकीवरून रस्त्यावर पडले। डोक्यावर पडल्यामुळे गंभीर दुखापती झाल्या। यात राजेश सोनवणे या होमगार्ड अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर होमगार्ड विलास जाधव यांना डोक्यावर मार लागल्यानं गंभीररित्या जखमी झाले। त्यांना शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला तात्पुरत्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। यानंतर इगतपुरी घोटी येथील MSBT किंवा नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय। दरम्यान अपघाताची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी पोलीस कल्याण निधीमधून तातडीनं उपचारासाठी अवघ्या 20 मिनिटात 1 लाखाची मदत दिली आहे। पहिल्यांदाच इतक्या तातडीनं वरिष्ठांकडून पोलिसांना मिळालेल्या या मदतीमुळे ही माहिती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना गहिवरून आलं होतं। SP साहेबांनी दिलेल्या मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दिलासा मिळाल्याचं वातावरण दिसून येतंय। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, SN मीडिया, कोपरगाव।